यांच्या शुभ हस्ते LNCC या संघाचा गौरव करण्यात येतोय. खूप चांगला गेम तुम्ही सुद्धा दाखवला, तर थोडेसे कमी पडलात, हारलात, पण तुमच्या पुढील स्पर्धेसाठी LNCC या संघाला खूप खूप शुभेच्छा. येस, नेक्स्ट स्पर्धेमध्ये विश्वास किती अशी आम्ही आशा बाळगतो. LNCच्या डगआउट मधून बसून खूप आता सपोर्ट करतात, थोडीशी हाताला इजा आहे. चला, मॅन ऑफ द मॅच, सुपर डॉयलचा पहिला मॅच, मॅन ऑफ द मॅच यायचं आहे, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट करून आपल्या संघाला पुढे ठेवलं आणि शेवटपर्यंत आपल्या संघासाठी घेऊन गेला. मिस्टर सोनूचा साथीदार सलामीवीर मिस्टर अफ्ताब यायचंय. प्लीज मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन तुमचा गौरव करण्यात येईल. आपल्या संघाला कशा प्रकारे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन सलामीवीर जोडी कशा प्रकारे कामगिरी करते आणि सलामी बॅटर म्हणून का पाडतात याचं परफेक्ट उदाहरण मिस्टर अफ्ताब. प्लीज या. चला, मॅचला सुरुवात. आमचे ऑफिशियल अंपायर मनोज जिगिनी सर रेडी. आणि आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हलक्या हाताने चेंडूला कट करून गेलं सिंगल साठी. हार्दिक परब याच्या शुभ असतं, त्याला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन गौरव करण्यात येईल. अफ्ताबला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट द्यायचंय. आमच्या एरियातला हार्दिक परब होळी असल्यावर ती बाकीची बेडूक पावसाळ्यात, पण हार्दिक आमचा नेहमी होळीमध्ये बाहेर येतो. हलक्या हाताने चेंडूला कट करून गेलं. आणि आपणास सुद्धा विनंती, आपण आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. दोन चेंडूचा डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू आहे का, तर या संपार आमच्यापर्यंत वळतात. वाईटचा इशारा. किरणला आपण पाहतो बघा, किरण जैसा 11चा कशा प्रकारे काळ खेळला. काळ खूप चांगली सुरुवात त्याने सुद्धा केली होती आपल्या संघासाठी. हलक्या हाताने चेंडूला कट केलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावपळ धावा 4. बघा, इथून मॅच ऑन आहे. इथून नेमा बॉयज संघासाठी जर का विचार केला तर आता आपण हेमल भावसरला पाहतो त्या संघामध्ये, जे संघाला कुठेतरी अष्टपैलू खेळाडू आणि गवसला सुद्धा पाहतोय, असं निरंजन टॉससाठी त्याचा उल्लेख केला होता. ओहो, चेंडू. येस, बोल्ड आहे, गडी बाद आहे. कमांड डीजे. शिकवा मी पिंजे शिकवा सांग ते शिकवा मला चुम्मा सांग बे शिकवा मी पिंजे शिकवा सांग ते शिकवा मला चुम्मा. डीजे मॅडी अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसते नटीवाणी. थँक्यू नवीन बॅटर अंकितला पाहतोय. आता अंकितवरती जबाबदारी वाढेल. इथून मॅचला स्टार्ट करायचंय. इथून मॅचला कशा प्रकारे लांब व्हायचंय, किरणला कशा प्रकारे साथ द्यायचं, अंकितवर आता जबाबदारी थोडीशी वाढली गेलेली आहे. हलक्या हाताने चेंडूला ऑफ साइडला कट केलं गेलं. वेग पाटील यांच्या पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 5. चेंडूचा खेळ झालाय. धावफलकार धावा 5. हलक्या हाताने चेंडूला ऑफ साइडला कट करून काढला. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद असल्या कारणाने धावफलक थांबला गेला. 6 वरती घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. गोलंदाजी मारवायती रोहन. ऑफ साइडला फटका, चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 7.
ऑफ साइड ड्राईव्ह केला, चेंडूला फील्ड केलं गेलं. समीर होते त्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 8. बघा इथून अंकितच्या खांद्यावरती थोडीशी जबाबदारी देऊन खेळावी लागते, कारण की अंकित एक उभरता हुआ सितारा जयसाई मधून आपण पाहतो. खऱ्या अर्थाने खूप चांगला हाही खेळाडू करतोय. अंडर 18 एक अपकमिंग राईट स्टार म्हणून ज्या खेळाडूपैकी किरण डाव्या यष्टीचा बाहेर चेंडू अंपायर आमच्यापर्यंत येतात. बघा किरणनी जर का लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर सनी सरकार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लगावलं गेलं. बड्डे बॉय सनी सरकार, आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. ऑन साइडला हलक्या हाताने घेऊन काढलं सिंगल साठी. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकार लगावल्या गेल्या. बघा इथून आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस. हलक्या हाताने ऑफ साइडला घेऊन काढलं क्षेत्ररक्षक समीरच्या हातामध्ये चेंडू जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 11 11. 2 चेंडू दुसऱ्या षटकातील. हो दिशा चुकली जाते. डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू, अंपायरचा वाईटचा इशारा. 12 धावा धावफलकात लगावल्या गेल्यात. 4 चेंडू 12 धावा. हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढला ऑफ साइड डिफेन्सिव्ह पद्धतीने मध्ये. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकात धावा 13. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. हलक्या हाताने चेंडूला फक्त कट केलं गेलं. षटकाची समाप्ती धावफलकार ती धावा दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर 14 घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू गोलंदाजी मारवरती समीर येतोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती धावफलकार धावा 14. हो चेंडू कट करण्याचा प्रयत्न. सरळ यष्टीरक्षक निरंजन याच्या हातामध्ये झेल टिपतोय. दुसरा ब्रेक थ्रू. अंकित बॅक टू द डगआउट. कमांड डीजे. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली कर्जाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता फिरायचं नाही. हलक्या हाताने चेंडूला कट करून काढला. सिंगल कंप्लीट. बघा इथून किरणच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. किरणसाठी पारितोषिक सुद्धा लगावले गेलेत. बड्डे बॉय सनी सरकार यांच्याकडून किरणच्या प्रत्येक 3 चौकाराला 500 रुपये लगावले गेलेत. वन 16 रन ऑनबोर्ड. 16 धावा धावफलकार दी. हो मोठा चेंडू होता. आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू आता होता यश स्टँडवरती. कमांड डीजे. तुझा गुलाल उडतय डोंगराला. या हिरवे डोंगराला आईचा देऊळ काय सजला. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकात धावा 16. बघा इथून कशा प्रकारे संघ थोडासा अडचणीत दिसतोय. इथून किरण एका बाजूला आहे, जबाबदारी घेऊन घेतात. पुन्हा एकदा बॅकफुटवरून हलक्या हाताने घेऊन काढला. ओके चेंडूवर जाईपर्यंत 1 कंप्लीट. कार्तिकन टीम 11 फिल्डर बाहेर काढायचंय. कार्तिकन टीम 11 फिल्डर मैदानात गेलाय, जाऊन बाहेर काढायचंय. राज आर्यन प्लीज तो 11 फिल्डर जाऊन बाहेर काढायचा लवकर.
5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका 17 17 इथून खतरा वाढलेला आहे. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलका धावा 18. इथून एक एक्झिबिशन मॅच सुद्धा होणार आहे. त्या एक्झिबिशन मॅचचं पारितोषिक 5001 रुपये याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. MCC ज्युनियर वर्सेस MCC बी. शेवटचं अंतिम षटक निरंजनला आपण पाहतोय. सरावच्या दिशेने स्वतःच्या फलंदाजीमध्ये फेकी. ओहो 1919 इथून सिंगलचं इक्वेशन आहे. बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे. इथून थोडासा एक्सलेटर वरती पाय द्यावा लागतील. ही तर थोडंसं बॅकफुटला जाताना दिसेल. बॅकफुटरने कट करण्याचा प्रयत्न होता. किरणच्या गुण समस्या वाढत. किरणला स्ट्राईक सुद्धा नाही मिळत. स्ट्राईक अशा परिस्थितीमध्ये मिळते की सिंगल खेळण्यासाठी भाग पडला जाते. किरणच्या समोर गोलंदाजीचा दर्जा सुद्धा चांगला ठेवला गेला की सिंगल. इथून या सर्व काही गोष्टी ऑब्झर्व कराव्या लागतात की इथून जर का एखादे 2 मोठे फटके आले नाही तर थोडासा संघ जैसा 11 लढणं इतकं टार्गेट सुद्धा सेट नाही होणार. किरण जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये इथून मोठे फटके खेळण्याची आशा किरणवरती. हलक्या हाताने चेंडूला घेऊन गेला समीर. वेगाने चेंडूवर जाईपर्यंत 1 रन कंप्लीट. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 20. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न की सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का. हो फेकी सुद्धा वरच्या म्हणजे ज्या दिशेने किरण जाणार होते त्या दिशेने. 4 चेंडू 21 रन ऑन स्कोरबोर्ड. दोन चेंडू थोडस धावफलक संत गती लागली. नॉन स्ट्राईक एंडवरून सोडचा कॉल होता. सर रिव्ह्यू कोणाचा आहे. सर तुमचा रिव्ह्यू आहे. सोनू यांच्याकडून सन्नी सरकार यांना तुमची 1000 साल का दिन हो 50,000 अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सोनू मनापासून आभार. बघा इथून डीबीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न. आज डीबीएनच्या चौकांना बघणं थोडस जयेशला जास्त फ्रेम मध्ये यायला आवडत नाही. केवळला आपण पाहतोय बघा डीबीएनची नवीन जर्सी. इथून माझ्या बाजूला सागरला आणि नयन कम्प्युटर मॅन डीबीएनची पूर्ण टीम. त्यांना सांगितलं होतं की जर का तुमचे 17 प्लेयर आज रात्री 8 वाजेपर्यंत रेडी होऊन झाले तर एक्झिबिशन मॅच डीबीएन विरुद्ध MCC सुद्धा असू शकते. पण ती नंतरची बाब असेल. डीबीएनचे 17 प्लेयर रेडी होतात का. कारण की 17 मधून खेळले फक्त 10 जातील. कारण की आज डीबीएन अशा प्रकारे व्यस्त आहे की
आज नाही, मागच्या 3 आठवड्यापासून डीबीएन पूर्णपणे बसतंय. थोडं डीबीएनच्या टेक्निकल टीमला थोडंही टाइम नाही. स्पर्धा कंटिन्यू आहे, त्यानंतर इव्हेंट सुद्धा कंटिन्यू चालू आहेत. त्याच्या कारणास्तव जर का 8 वाजेपर्यंत आमचे प्रवीण पाटील बाबू आणि धनंजय बांगेला सर अवेलेबल झाले तर त्यांच्या अगेन्स्ट एमसीसी विरुद्ध डीबीएनची मॅच असेल. सो इट्स फेअर डिलिव्हरी ना? इट्स फेअर डिलिव्हरी. शेवटचा आणि अंतिम चेंडू 21 इज अ स्कोर बोर्ड. ऑन साइडला फटका चांगला. रोहित जयस्वाल गुंडलक याच्या हातातून चेंडू निसटून जातो सीमारेषा पार. जो चौकार वाईचे होता तो जय साई 11 याच्यासाठी चौकार आलाय. या चौकाराने धावफलक 4 पुढे सरकला. 25 रन इन स्कोर बोर्ड and 26 is a target. Give you a break. ऐकूया डीजे ला. चला या यूसीसी विरुद्ध बीव्ही एकलव्य. यूसीसी विरुद्ध बीव्ही एकलव्य. कर्णधार टॉस्को बॉक्स मध्ये लगेचच. यूसीसी अँड बीव्ही एकलव्य कर्णधार टॉस्को बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. स्पर्धेचे काही नियम आहेत. यूसीसी अँड बीव्ही एकलव्य. यूसीसी कर्णधार हस्तिक टॉस साठी यायचे प्लीज. बघा इकडून रोहित जयस्वाल यांच्या हातामधून चेंडू सुटल्यानंतर आमचा एक एमसीसी बी म्हणजे दीपक यादव यांच्याच टीम मधला एक खेळाडू अभिषेक जाडे याच्या चेंडू तोंडावर जोराने लागला. अभिषेक पोलार्डच्या आमच्या विभागातील एक पोलार्ड आहे आमच्या गोविंदा पथकातील बेस. त्याच्या तोंडावरती चेंडू खूप लागलाय. तो बर्फाची सोय सुद्धा आहे स्टेजच्या मागे. शेकायचं असेल तर तेही करू शकता. चला यूसीसी कर्णधार अस्तिक आल्यात. बीव्ही एकलव्य कर्णधार प्लीज या. हार्दिक परब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. प्लीज आमच्या टॉस्को बॉक्स मध्ये यायचंय. हार्दिक परब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एमसीसी आणि पीएम टॉस लपवायचा. पीएम इज अ कॉल एन पीएम आलेले. मान्यवर विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. कॉंग्रॅच्युलेशन हस्तिक. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॉलिंग असेल. समोरचा संघ बीव्ही एकलव्य संघ आक्रमक खेळी करण्यासाठी जाणला जातो. त्या संघाला किती धावाच्या आत रोखण्याचा माइंडसेट आहे? हो 30च्या खालीच आम्ही बस 30च्या खाली ठेवू आम्ही. 30च्या खाली कशा प्रकारे एन्जॉय करतात एमसीसी? काल जर का विचार केला तर अक्षय 11 संघ थोडीशी टफ फाईट मॅच झाली होती. आता कशा प्रकारे अलेक्सन श्रेयसचा फॉर्म आहे मॅच मध्ये खेळताना? एफर्ट्स तर देतात आहे. क्रिकेट तर एन्जॉय खेळण्यासाठी खेळतात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आता टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायचे, आक्रमक खेळी करण्यासाठी तुमचा संघ जाणतो. मग किती धावाचं टार्गेट सेट केलं जाईल?
20 ते 32 बघा कालच्या दिवसात तुमचा संघ खेळताना कुठेतरी विक्की सलामवीर थोडेसे चेंज होते. प्लेइंग 10 सुद्धा थोडीशी चेंज दिसली. आता संघामध्ये विचार केला तर प्लेइंग 10 कशा प्रकारे चेंजेस आहेत. पण त्याची कमी भरून काढण्याचा प्रयत्न सर्व संघातील खेळाडू करतात. खूप सारं तुमच्या संघाला शुभेच्छा. फक्त एक शेवटचा आणि अंतिम प्रश्न, नयन मंगेला आणि पूर्ण टीम MCCचा एक ग्राउंड कशा प्रकारे तुम्हाला वाटते आणि स्पर्धा कशा प्रकारे एन्जॉय करताय. नक्कीच पर्व दुसरे आहे. मंदारेश्वर क्रिकेट क्लब हे पद्माकर मांगेला आपले काका जे आहेत हे सामाजिक कार्यकर्ते इथे सुद्धा होते आणि बऱ्याच प्रकारे खूप चांगली कामं त्यांनी केलेली आहेत. तसं नयन आणि आपली जी पूर्ण टीम आहे चांगल्या प्रकारे मैदान म्हणजे इथे ते मला वाटते ओबडधोबड अशा प्रकारचं जी परिस्थिती होती ती ते 4 ते 5 दिवस मेहनत करून मुलांनी जी चालेल, धन्यवाद. नाणेफेकीचा अहवाल असा होता. UCC अँड BV एकलव्य टॉस झाला. UCC ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि BV एकलव्य संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आपण मॅचच्या दिशेने लगेचच वळतो. दोन्ही चेंडू आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा डबल 1 11. चेंडू सिंगल साठी कट केला गेला. 3 चेंडू आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 12. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले 14. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लढवला गेला, फेकी नाही केली गेली. चेंडू जर का इथून हातामध्ये आला असता कलेक्ट करून लवकर फेकी केली असती. षटकाची समाप्ती. धावफलकर धावा 15 15 15 रन ऑन बोर्ड. येस, ऑफिशियल अंपायर लेग बायचा इशारा करून 16. बघा इथून कशा प्रकारे खेळ करतात दोघे बंधू. रोहित आणि रोहनची जोडी सिंगलला जास्त महत्व दिलं जातं. त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे सिंगलला जास्त महत्व देऊन आपण एक एक कशा प्रकारे एक एकने आपलं जे धावफलक आहे ते चालू ठेवायचं आहे. 16 रन ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकर दी. हलक्याने चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीत घेऊन सिंगल. भाविकजी पाटील मोरेगाव, आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 17. खतराचं समीकरण ऑन आहे. इथून खतरा कुठेतरी विचार केला तर जयसाई 11 या संघामध्ये आहे. तो जयसाईचा सपोर्ट सुद्धा जास्त आहे.
उलटा चेंडू स्वतःच्या फलद्रूमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, पण चेंडूला कलेक्ट नाही केलं गेलं. जर का कलेक्ट केलं गेलं असतं हातामध्ये चेंडू असता तर सिंगल डॉट रोखली गेली असती, पण त्यावर सिंगल कंप्लीट. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 18. 18 रन ऑन स्कोरबोर्ड. हलक्या हाताने चेंडूला ऑन साइड लडकआउटच्या दिशेने बाजूला प्रेक्षक वर्गांसाठी अभिवादन. सिंगल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 19. 19 पेडल स्वीपच्या कारणे सिंगल चेंडू डिक्लेरेशन मध्ये. इथून माहिती आहे दोघं भाऊ शांत संयमी कशा प्रकारे खेळ खेळायचा आहे, सिंगलला किती वेळपर्यंत महत्व द्यायचंय, कशा प्रकारे सिंगलनी धावफलक चालू ठेवायचंय. 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 20 रन ऑन बोर्ड. शेवटचा अंतिम चेंडू षटकातील. ऑफसाइड हा चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. कमाल डीजे. नदीवर येना ते वराचे झाडाखाली भेटना. दुपारचे नदीवर येना वराचे झाडाखाली भेटना. बघा MCC ज्युनियर्स कार्तिक, राज, प्रणव, आर्यन लवकर मयूर टीम रेडी करायची आहे. एक्झिबिशन मॅच 6-2. मॅच मध्ये जर का विचार केला तर नेमाबाई संघ टॉप 6 मध्ये जाताना दिसतोय. इथून जर का कमबॅक करायचं असेल तर डॉट, पण इथून डॉट कोणता खेळाडू घ्या, कारण की दोन्ही सलामीवीर जोडी बघा जमेची बाब असेल तर दोन्ही सलामीवीर जोडी खेळते. आणि जर का दुसऱ्या बाजूने विचार केला तर ब्रेक थ्रू नाही आला. इथून जर का ब्रेक थ्रू आला असता तर थोडं सामन्यामध्ये थोडस काहीतरी 19-20 असतं, पण इथून थोडस गो पुढे, इथून पुढे संघ 6-2च्या इक्वेशन मध्ये या पहिल्या चेंडूवरती जर का सिंगल नाही रोखली गेली तर आता दबाव प्रेशर सर्व काही रिलीज करणं मुश्किल आहे. अटॅकिंग फील्ड आपण पाहतोय त्या अटॅकिंग फील्ड मध्ये रोहन आणि रोहितला सुद्धा माहिती आहे कशा प्रकारे खेळ खेळायचा. चेंडू 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 आता अंपायर कशा प्रकारे हो खेळाडू वृत्ती दाखवली जाते. स्वतः सांगितले की हाताला लागलाय, चेंडू बाहेर गेला होता पण स्वतः सांगितले की हाताला लागले. बघा ही सुद्धा स्पोर्ट्समॅनशिप मैदानाच्या आतमध्ये असणं हे सुद्धा गरजेचं आहे. खेळाडू वृत्ती दाखवली जाते. हो चेंडू सरळ हातामध्ये ब्रेक थ्रू आलाय पण ब्रेक थ्रू किती वेळानंतर आलाय. क्रिकेटमध्ये खेळ आणि वेळ या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात. अखेर थोडासा उशिराने ब्रेक थ्रू आला पण पहिला ब्रेक थ्रू देऊ एकदा डीजेला संधी. 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझे, डॉन को पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूँ